फक्त मराठी मराठी मराठी. त्यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे. महापालिकेच्या तिजोरीचा आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो माहिती ना, तसं यांचा जीव कुठं आहे? मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं. अंडी खाऊन झाली तरी पोट भरलं नाही. आता अंडी कापायला निघाले, कोंबडी कापायला निघाले. पण दर वेळेला निवडणूक आली की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव सुरू झाला. असे सुरू होतं त्यांची पोपटपंची. असं फेक नरेटिव्ह पसरवून मुंबई खतरे में आहे, मुंबई खतरे में आहे. पण मुंबई खतरे में कधीच नव्हती. आणि यांचं राजकारण मात्र खतरे में आलेलं आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून 2012 साली देखील हीच भीती दाखवून निवडणुका जिंकल्या. 2017लाही तेच केलं. आता निवडणुकीत पुन्हा तीच आवई उठवली आहे. तीच घिसीपिटी रेकॉर्ड सुरू आहे. कॅसेट. त्यांचा स्क्रिप्ट रायटर पण तोच आहे, बदलत नाही. एकदा देवेंद्रजी बोलले होते बदला म्हणून. पण यांच्या संधी साधू स्वार्थी राजकारणाला आता मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसाची होती, मराठी माणसाचीच आहे आणि सदैव मराठी माणसाचीच राहील. डबेवाले आता येऊन गेले. हे मुंबई डबेवाल्यांची आहे. ही मुंबई गिरणी कामगारांची आहे. ही मुंबई चाकरमान्यांची आहे. ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे. ही मुंबई माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींची आहे, माझ्या लाडक्या भावांची आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ शकत नाही. मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे. त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे. भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्हाला द्यावं लागेल. लोकांना विकास करून दाखवावं लागेल. आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत. मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे. बदलली आहे परिस्थिती आता. मुंबईकर जनता सुज्ञ आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स. तर गेला जमाना. काम करणाऱ्यांच्या अशा लोकांच्या हातात मुंबई देणार. ज्यांनी मुंबईची वाट लावली अशा लोकांच्या हातात मुंबई देणार कधीच मिळणार नाही. एवढे वर्ष मुंबई ज्यांची सत्ता होती तरी सुद्धा मराठी माणूस वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे का फेकला गेला? याचं उत्तर द्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला? कुणामुळे झाला? याला जबाबदार कोण? याचं उत्तर द्या. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात कोणी घातला? याचं उत्तर द्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टचं वाटावळ, बेस्ट म्हणजे आपली BST, त्याचं वाटोळं कोणी केलं? कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली? बॉडी बॅग मध्ये पैसे बनवण्याचं पाप कुणी केलं? गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीला कुणी मिळवलं? मुंबईत मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कुणी घातले? गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कुणी पुसली? BDD चाळीतल्या रहिवाशांचे हाल कुणी केले? नंतर आपण घरं दिली त्यांना. आपण घरं दिली. पत्रा चाळीतल्या लोकांना देशोधडीला कुणी लावलं? त्यांनी किती करून दाखवलं बघा. कचऱ्यात करप्शन करून दाखवलं, गटारात करप्शन करून दाखवलं, डांबरात करप्शन करून दाखवलं, खिचडीत करप्शन करून दाखवलं, मिठी नदीच्या गाळात करप्शन करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं.
कार्यसम्राट हे कार्यसम्राट आहेत. हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहेत. करप्शन सम्राट किती खाणार आणि त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट आणि आमचं महायुतीचं मुंबई फर्स्ट. हा फरक आहे. आमचं मिशन महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचं मिशन आहे. आणि म्हणून खूप वर्ष मुंबई लुटून खाल्ली तुम्ही. आता तुमची बनवाबनवी चालणार नाही. तुमच्या जाशामध्ये मुंबईकर येणार नाही. आता फसणार नाही. मराठी माणसाबद्दल बोलता. महापालिकेचे कंत्राट देताना कधीतरी मराठी माणूस दिसला तुम्हाला? हो प्रभाकरजी, तुम्हाला नाही त्यांना. मराठी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पाप कुणी केलं? राहुल इकडे आहे, नाही माहित आहे. आणि त्यांच्या फॉरेन टूरचं मी बोलत नाही, जाऊ दे. जिथे टेंडर तिथे सरेंडर ही भूमिका त्यांनी घेतली. जिथं टेंडर तिथं सरेंडर ही भूमिका तुमची कायम राहिली आहे. त्यांच्या किचन कॅबिनेट मधला चंपकलाल कोण आहे? पत्रकारांनो जरा शोध पत्रिका घ्या, जरा शोधा. मुख्यमंत्री महोदय रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखड. आपण तुम्ही आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतो. SRA बरोबर MMRDA काम करते. त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं. 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय. त्याला चालना आपण देतोय. असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय. या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून मराठी माणसाने काय खुराड्यात राहायचं? तुम्ही माड्यांवर माड्या बांधा आणि मराठी माणसाला खुराड्यात ठेवा. हे चालणार नाही. हे महायुती खपून घेणार नाही आणि या लोकांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही. मिठी नदीचं कंत्राट देताना दिनो मोरिया दिसला. आपला मराठमोळा एखादा दिनू मोरे नाही दिसला तुम्हाला? आणि मराठी माणसाचा पुळकार. आणि म्हणून भूमिपुत्रांना काम देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला होता. मराठी बेरोजगार इंजिनियर्सना 10% कंत्राट देण्याचा नियम होता. तो नियम तुम्ही रद्द केला. कोणी रद्द केला? तुम्ही रद्द केला. का केला? याचंही उत्तर द्या. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचीच चलती होती, पण आम्ही आल्यानंतर स्पीड ब्रेकर हटवले आणि ब्रोकर हटवून फेकून दिले. आणि आता 3.5 वर्षात या मुंबईचं मेकओव्हर महायुतीने केलंय. कोस्टल रोड पूर्ण केला. कोणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला. रे कोस्टल रोडच्या परवानग्या पासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला. मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या. त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता. अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं, पण ते आम्ही धुडकावून लावलं. कोस्टल रोड कोणी पूर्ण केला? तो सांगितलं मी. 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आपण केले. होते प्रकल्प? STP नव्हती, आता आपण केली. रेस कोर्सवर देखील सेंट्रल पार्क, एक सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचा उभा राहतोय 300 एकरावर. ती फाईल एकदा मागवली पण नंतर बंद झाली. का बंद झाली मला माहित नाही. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही ती पुन्हा खोलली आणि रेस कोर्सची 125 एकर जागा मिळवली मुंबईकरांसाठी. आमचा स्वार्थ बाकी काही नव्हता. आम्हाला मुंबईकरांना काहीतरी द्यायचं होतं. आणि म्हणून
बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय, बंद पडलेले सारे प्रकल्प मार्गी लावतोय. 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली आहेत. आता 1,00,000 गिरणी कामगारांना घरं देणार महायुती देणार. 20,000 इमारतींना ओसी देण्याचं काम आपण केलं महायुतीने. पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्धार महायुतीने केलाय. सर्वांना घरं ही प्रधानमंत्री मोदीजींची जी योजना आहे त्याला आपण चालना देतोय. मुंबईत 30-35 लाख परवडणारी घरं या सर्व क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून उभी राहतील. फनेल झोन मधल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता, त्याला आपण चालना दिली. त्याला देखील TDR देण्याचं काम केलं. मी यादी वाचायला लागलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं देण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केला होता आणि आम्ही तो पूर्ण करणार महायुतीच्या माध्यमातून. 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका देशाने स्वीकारली. येणारं हे वर्ष मुख्यमंत्री महोदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष, जन्मशताब्दी वर्ष आणि म्हणून ते देखील आपण महायुती म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाने राबवतोय. पंचवार्षिक कृती पाराखडा असेल, बाळासाहेबांच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी योजना आपण त्याच्यात करतोय. त्याचबरोबर हक्काचं घर आहे मराठी माणसाला, मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार आणि म्हणून या सगळ्या मी त्याच्यामध्ये जात नाहीये. पण मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांची स्वप्न आम्ही महायुती म्हणून पूर्ण करणार. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. कुणी पूर्ण केलं? बाळासाहेबांची स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमितभाईंनी पूर्ण केलं. बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण अगदी खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. काहीतरी वाटलं पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार? देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं गेल्या 11 वर्षात देशात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आणली आहे. नवीन वर्षामध्ये आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मुंबईचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, हे स्वतः प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात. आणि मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मोदीजींनी भरभरून आपल्याला दिलंय. मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल आणि ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा संकल्प त्यांनी घेतलाय. मोदीजींनी या मुंबईला, महाराष्ट्राला भरभरून दिलंय. काँग्रेसच्या UPA सरकारने 10 वर्षात फक्त 2 लाख कोटी दिले होते. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी दिले. 10 लाख. परवात नाशिक, सोलापूर, अक्कलकोट